महत्त्वाचा आहे आणि तेवढाच भावनिक देखील आहे, तेवढाच आनंदी आणि दुःखद देखील आहे। कारण अजित पवार यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी आणि उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्याची वेळ आज या पक्षावर आलेली आहे। त्यामुळे एक वेगळाच भावनिक क्षण या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपण पाहतोय। तर या ठिकाणी रुपाली चाकणकर, अदिती तटकरे आणि इतरही काही महत्त्वाचे बडे नेते अजित पवार गटाचे उपस्थित आहेत आणि त्यांनी सुनेत्रा पवार यांचं स्वागत केलेलं आहे। अवघ्या काहीच वेळात आता ही बैठक सुरू होईल। या बैठकीमध्ये दिलीप वळसे पाटील प्रस्ताव मांडतील आणि छगन भुजबळ या प्रस्तावाला अनुमोदन देतील आणि अधिकृतपणे सुनेत्रा पवार यांची या गटनेतेपदी निवड केली जाईल। त्यानंतर अवघ्या 2 तासानंतर उपमुख्यमंत्रीपदी देखील सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या विराजमान होतील। त्यांची शपथविधी आज 5 वाजता पार पडणार आहे। विधिमंडळातली ही दृश्य आपण पाहतोय, विधान भवनातली ही दृश्य आपण पाहतोय। विधिमंडळाची बैठक थोड्याच वेळात या ठिकाणी पार पडणार आहे। त्यासाठी सर्व नेते अजित पवार गटाचे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सुनेत्रा